विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर सातारा DCC बँक याकरता ॲडमिट कार्ड आता विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध झाले आहेत आणि आपली जी परीक्षा आहे ती 6 डिसेंबरपासून होणार आहे. तर या परीक्षेकरिता जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे संगणक यावर आधारित नॉनस्टॉप 100+ प्रश्न आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तसेच व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँक भरती याकरिता जर ऑनलाईन टेस्ट तसेच प्रश्नसंच पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला कृषीविषयक ज्ञान व महाराष्ट्राची ग्रामर अर्थव्यवस्था यावर प्रश्न मिळतील. अर्थव्यवस्था टॉपिकवर तांत्रिक प्रश्न, संगणक प्रश्न तसेच मागील परीक्षेत विचारलेल्या झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भेटून जातील. ऑनलाईन टेस्ट देखील आहेत. ऑल स्टेट रँक तुम्हाला भेटेल. ई बुक आणि ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी आहेत. 2000 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. परचेस करण्याकरिता हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन एज्युकेटर ते डाउनलोड करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ॲप डाउनलोड करण्याकरिता जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता. नंबर आहे 93 56 25 60 37. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे इंटिग्रेटेड सर्किट चिप कोणी विकसित केली? 4 ऑप्शन आहेत. कमी वेळेत प्रश्न आपल्याला सराव करायचे, त्यामुळे मी प्रश्न आणि उत्तर लगेचच सांगेल. तुम्हाला जर ऑप्शन रीड करायचे असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करू शकता आणि शक्य झाले तर खाली कमेंट करू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. JS किल्वी यांनी इंटिग्रेटेड सर्किट चिप विकसित केली आहे. पुढे इंटिग्रेटेड सर्किट चिपवरील थर कशाचा बनलेला असतो? तर तो बनलेला असतो सिलिकॉनचा. पुढे पहिल्या डिजिटल अंकीय संगणकाच्या ब्लूप्रिंटच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदान केल्याचे श्रेय कोणाला दिले जाते? ते दिले जाते चार्ल्स बॅबेज यांना. पुढे पहिल्या आधुनिक संगणकाचा शोध कधी लागला? तर तो लागला आहे 1946 मध्ये. पुढे ईमेलचे विस्तारित रूप काय आहे? तर त्याला इलेक्ट्रॉनिक मेल असे म्हटले जाते. नेक्स्ट, संगणकाच्या कार्यान्वयनाकरता आवश्यक आज्ञावली, मार्गदर्शक आणि इतर संगणकासंबंधित क्रिया करण्यासाठी आवश्यक चिपवर जतन केलेले लिखित साहित्य म्हणजे? तर ते म्हणजे सॉफ्टवेअर. पुढे संगणकाच्या नियंत्रक विभागाला काय म्हणतात? तर त्याला CPU म्हणतात. जर तुम्ही ती टेस्ट घेतली ना विद्यार्थी मित्रांनो, कोर्स परचेस केला तर त्यामध्ये ऑनलाईन टेस्ट देखील आहेत या टॉपिकवर. अर्थशास्त्र तसेच संगणक या टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटून जातील. त्या देखील तुम्ही अटेम्प्ट करू शकता किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कोर्समध्ये तुम्हाला फ्री कंटेंट भेटेल. फ्री कंटेंटमध्ये याची एक टेस्ट अपलोड केली, ती देखील देऊन बघा. पुढे संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? सोपा प्रश्न आहे. संगणकाचा मेंदू हा त्याच्या CPUला सेंट्रल प्रोसेसिंग बोर्डला म्हणतात किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला म्हणतात. पुढे व्हिडिओ मेलद्वारे खालीलपैकी काय पाठवले जाऊ शकते? योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच ग्राफिक्स, व्हिडिओ क्लिप्स, व्हिडिओ संदेश हे सर्व पाठवले जाऊ शकते. पुढे मोठ्या प्रमाणावर माहिती साठवली जाऊ शकते अशा संगणकातील हार्डवेअर घटकाला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं चिप. पुढे संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर ते म्हणतात चार्ल्स बॅबेज यांना. पुढे संगणकाच्या विकासामध्ये सर्वात उल्लेखनीय योगदानाचे श्रेय कोणाला दिले जाते? तर ते दिलं जातं वॉन न्यूमन यांना. पुढे चुंबकीय चकतीवरील थर कशाचा बनलेला असतो? तर तो बनलेला असतो आयर्न ऑक्साईडचा. पुढे संगणकामधील शब्दांची लांबी कशामध्ये मोजली जाते? तर ती मोजली जाते बीटमध्ये. पुढे खालीलपैकी कशाचे मोजमाप मेगाबाईटमध्ये केले जाते? आन्सर आहे संगणकाची स्मृती क्षमता. पुढे संगणकामध्ये आज्ञाचे कार्यान्वयन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात एक्झिक्युशन, मराठीमध्ये अंमलबजावणी. पुढे 1 किलोबाईट म्हणजे किती? तर 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. या ठिकाणी कन्फ्युजन करून द्यायचं नाही. मुलं 1000 बाईट पकडतात, नाही. किलो आलं म्हणजे काय 1000 नाही, तर संगणकाच्या भाषेमध्ये 1024 पकडलं जातं. पुढे खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही?
गुगल आहे, अल्टाविस्टा आहे, ऑर्कुट देखील आहेत. परंतु सायन्स डिरेक्ट हे जे आहे ते एक सर्च इंजिन आहे. सायन्स डिरेक्टवर आपण विद्यार्थी मित्रांनो रिसर्च पेपर बघू शकतो, डाउनलोड करू शकतो. पुढे संगणकाच्या भाषेत मेमरी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर तो संबंधित आहे स्टोरेज किंवा साठा. पुढे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती साठवता येते असे संगणकीय हार्डवेअर कोणते? तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच मॅग्नेटिक टेप आणि डिस्क. पुढील क्वेश्चन, आभासी स्मृतीचा आकार कशावर अवलंबून असतो? तर तो अवलंबून असतो ॲड्रेस लाईनवर. पुढे संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काय? तर CPU, ज्याला संगणकाचा मेंदू असे देखील म्हटले जाते. पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक द्यायचे. तसेच शक्य असेल तर खाली थँक्यू देखील विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता. संगणकासंबंधित सर्वात वेगवान मुद्रक प्रिंटर कोणता? तर तो आहे लेझर प्रिंटर. पुढे खालीलपैकी कशा संदर्भात महासंगणक हे सामान्य संगणकापेक्षा भिन्न असतात? योग्य उत्तर आहे सुलभीकरण क्षमता आणि भव्य स्मृती साठा. पुढे आधुनिकीय अंकीय संगणकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात द्विमान अंक पद्धती. अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता जर कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहेत. यामध्ये 18,000 प्लस प्रश्न आहेत. प्राईस फक्त 249 रुपये ठेवण्यात आले आहे. यामध्ये सामान्य ज्ञानचे 4,700 प्रश्न, चालू घडामोडी 6,000 प्रश्न, मराठी व्याकरण 1800 प्रश्न, इंग्लिश ग्रामर 1100 प्रश्न, अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्न, अर्थशास्त्र, संगणक ज्ञान प्रश्न, 110 टेस्ट, मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका, हे सर्व तुम्हाला 249 रुपयामध्ये भेटेल. प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी भेटणार आहेत. परचेस करण्याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करण्याकरता जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या क्रमांकावर व्हॉट्सअप देखील करू शकता. यानंतर पुढील क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संगणकाची शास्त्रीय भाषा आहे? योग्य उत्तर आहे फोरट्रान. नेक्स्ट, फोरट्रान ही संगणकीय भाषा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक वापरली जाते? सायन्स, विज्ञान या क्षेत्रामध्ये ही भाषा वापरली जाते. पुढे कोबोल ही संगणकीय भाषा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी उपयुक्त आहे? तर ती व्यवसाय बिझनेस याकरता उपयुक्त आहे. पुढे व्यापारी उपक्रमांमध्ये वापरली जाणारी संगणकीय भाषा कोणती? ती आहे कोबोल. पुढील क्वेश्चन, आज्ञावलीकरिता विकसित केलेली पहिली संगणक भाषा कोणती? तर ती आहे ऑप्शन क्रमांक अ फोरट्रान. पुढे इंग्रजी भाषेप्रमाणे असणारी उच्चस्तरीय संगणकीय भाषा कोणती? तर ती आहे कोबोल. पुढे खालीलपैकी कोणत्या संगणकीय भाषेद्वारे सर्वात उपयुक्त अशी कागदपत्रांची मांडणी व जतन करणे शक्य आहे? योग्य उत्तर आहे कोबोल. नेक्स्ट, फोरट्रान, अल्गोल, पास्कल इत्यादी भाषा शिकण्यासाठी कोणती भाषा प्रथम शिकणे आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब बेसिक. पुढे संगणकाच्या शास्त्रीय आकडेमोडीसाठी वापरली जाणारी आज्ञावलींची भाषा कोणती? तर ती आहे फोरट्रान. आपण याआधीच बघितलं की विज्ञान फील्डशी रिलेटेड भाषा कोणती? फोरट्रान. आता या ठिकाणी काय संगणकाच्या शास्त्रीय आकडेमोडी म्हणजे उत्तर लगेच क्लिक व्हायला पाहिजे, फोरट्रान. नेक्स्ट, बेसिक भाषेच्या वापराने खालीलपैकी कोणते कार्य करणे शक्य आहे? तर ते आहे प्रारंभीच्या टप्प्यावर सोपी भाषा समजून घेणे. पुढे संगणकाला समजणाऱ्या आणि त्याद्वारे संगणकामधील प्रक्रिया घडून येणाऱ्या भाषेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात मशीन लँग्वेज. पुढे जावा या संगणकीय भाषेचा शोध कोणी लावला? तर तो लावला आहे सन मायक्रोसॉफ्ट यांनी. पुढे जवळजवळ सर्वच संगणकाला काय समजतात? तर योग्य उत्तर आहे उच्चस्तरीय सूचना. पुढे संगणकाची ग्रीड म्हणजे काय? तर संगणकाची ग्रीड म्हणजे सॉफ्टवेअर अंतर्गत रचना ज्यामध्ये अनेक गणनात्मक यंत्रणा जोडलेल्या असतात. पुढील क्वेश्चन, विंडोज सॉफ्टवेअर कोणी तयार केले? ते तयार केलेलं आहे यापैकी एकही नाही, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट करा. विंडोज सॉफ्टवेअर कोणी तयार केलं आहे? पुढे ओरॅकलचे स्पष्टीकरण
पुढीलपैकी कशाने करता येईल? तर ते करता येईल डेटाबेस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. नेक्स्ट, वर्ड प्रोसेसिंग करता खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? तर पेजमेकर, वर्ड स्टार्ट आणि MS वर्ड हे सर्व वापरले जातात. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, वरीलपैकी सर्व. नेक्स्ट, पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो, ज्यामुळे संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. योग्य उत्तर ऑप्शन क. नेक्स्ट, दूरध्वनीच्या साहाय्याने द्विमान पद्धतीतील संदेश ज्याद्वारे पाठवले जातो ते उपकरणाला काय म्हणतात? उत्तर आहे मोडेम. नेक्स्ट, संगणकाच्या 4 आकड्यांमध्ये माहिती जतन करण्याच्या समस्येला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात Y2K समस्या. नेक्स्ट, हॅकिंग म्हणजे काय? तर शोध घेणे, सुरक्षितता अ आणि ब. तर ही यापैकी एकही नाही. हॅकिंग म्हणजे काय की तुमचं एखादं सॉफ्टवेअर किंवा तुमचा जो डिव्हाइस आहे तो इतर दुसरीकडून ऑपरेट करणं, याला हॅकिंग म्हटलं जातं. नेक्स्ट, संगणक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 2 डिसेंबरला. नेक्स्ट, नासाने विकसित केलेला सर्वात वेगवान महासंगणक कोणता? आन्सर आहे कोलंबिया. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट वर्ड हे कशाचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. नेक्स्ट, जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक कोणता? तर तो आहे ENIAC. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघितलेत. अजूनही प्रश्न आहेत, परंतु ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे, खाली कमेंट देखील करायचं आहे जो तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तसंच हे जे तुम्हाला मटेरियल पाहिजे असेल 2000+ प्रश्न, प्राईस फक्त 99. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि लगेचच परचेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.